विभूती इलेक्ट्रिकल्स नाशिक जिल्ह्यातील एकमेव गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर MSEB चे सर्व कामं खात्रीशीर करून मिळतील। HT, LT लाईन, एन्युअल मेंटेनन्स सर्व्हिस, ट्रान्सफर मेंटेनन्स अँड ऑइल फिल्टरेशन, अंडरग्राउंड केबल वर्क, 11 kV सबस्टेशन वर्क, इन हाऊस वर्किंग इत्यादी। अनुभवी कर्मचारी कामगार वर्ग। वरील सर्व्हिस संदर्भात आत्ताच संपर्क साधा। मोबाईल नंबर 94 22 91 97 40। नवीन वर्षाच्या सुरुवातीस सिनेमा स्टाईलने एकाची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना पेठ पोलीस ठाणे हद्दीतील ननाशी आउटपोस्ट तालुका दिंडोरी इथं घडली आहे। याबाबत प्राथमिक माहिती अशी की ननाशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नजीक राहणारा गुलाब रामचंद्र वाघमारे, सुरेश बोके व विशाल बोके यांच्यात काही कारणावरून गेल्या 2 वर्षापासून वाद सुरू होता। याबाबत एका पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती। मात्र पूर्व वैमनस्यातून दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी आज 9 वर्षाच्या सुरुवातीलाच या तिघांमध्ये वाद उफाळून येऊन त्यांचे रूपांतर हाणामारीत झालं। या हाणामारीत गुलाब वाघमारे यांचे मुंडके कुऱ्हाडीनं धडा वेगळं केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। यानंतर बोके बंधूंनी सिनेमा स्टाईल पद्धतीनं मयत वाघमारे यांचे मुंडके व कुऱ्हाड नानाशी पोलीस ठाण्यात घेऊन गेले। या चित्तथरारक प्रसंगामुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झाल्याची माहिती देखील मिळते। तसेच या हृदयद्रावक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ननाशी आउटपोस्टचे पोलीस अधिकारी गोंडके यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली आहे। वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील हे देखील पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले। तसेच तणावाची परिस्थिती बघता पोलिसांची अधिक कुमक ननाशी इथं दाखल झाली आहे। ननाशी येथील घटनास्थळी प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलंय। तसेच या हत्येचा पुढील तपास पोलीस करत आहेत। याबाबत सविस्तर माहिती महाराष्ट्र क्रांती न्यूज वर प्रसारित केली जाईल। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, दिंडोरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।